नमस्कार मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे आपल्या घरी जो फ्रीज असतो त्याचं काम कसं होतं. जनरली बघा, या जो फ्रीजला आहे सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हटलं जातं रेफ्रिजरेटर, असं त्याला म्हटलं जातं. आता हा रेफ्रिजरेटर जो आहे हा मूळतः 4 कंपोनंट पासून बनलेला असतो. त्यातील पहिला जो कंपोनंट आहे त्याला म्हटलं जातं इव्हॅपोरेटर, जो अशा पद्धतीने दिसत असतो. तुम्ही जनरली बघितलं असेल की जिथं आपण पाणी जे आहे बर्फ करायला ठेवत असतो, ती जी पेटी असते तिलाच इव्हॅपोरेटर म्हटलं जातं. आता या ज्या इव्हॅपोरेटरचे जे आउटलाइनिंग असतं त्याला जे एका ट्यूबनं कॉम्प्रेसरच्या इनलेटला जोडलेलं असतं. हा बघा, हा कॉम्प्रेसर आहे. तुम्ही फ्रीजच्या खाली हा कंपोनंट बघितला असेल अशा पद्धतीचा. आणि या कॉम्प्रेसर नंतर आपला जो तिसरा कंपोनंट असतो तो असतो कंडेन्सर. तुम्ही जनरली बघितलं असेल की अशा पद्धतीचं लाइनिंग तुमच्या फ्रीजच्या मागे असतं, त्यालाच आपण काय म्हणतोय की कंडेन्सर म्हणतोय. आणि कंडेन्सर नंतर जो लास्ट फ्रीज मधला पार्ट असतो त्याला म्हटलं जातं एक्सपान्शन वाल्व म्हटलं जातं. अशा टाईपचा एक फ्रीजच्या खाली तुम्ही बघितलं असेल असा टाईपचा एक पार्ट असतो, त्याला म्हटलं जातं एक्सपान्शन वाल्व. आता आपण बघूया की या रेफ्रिजरेटरचं वर्किंग कसं होतं. जनरली बघा, आपण स्टार्टिंग कुठून करणार आहे, तर आपण इव्हॅपोरेटर पासून स्टार्ट करणार आहे. बघा, इव्हॅपोरेटर पासून स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल की हे जे सर्व कंपोनंट जे आहेत ते आपण जोडलेले असतात एका हॅलो ट्यूब. जी हॅलो ट्यूब बनलेली असते हीट ट्रान्सफरिंग मटेरियल, जसं की कॉपर आहे, या कॉपरच्या मटेरियल पासून ही बनलेली असते. आता ही जी ट्यूब आहे या ट्यूबने ही सगळे जे कंपोनंट असतात आपण एकमेकाला काय केलेले असतात की जोडलेले असतात. आता बघा, या कॉपर ट्यूब मध्ये जो सबस्टन्स फ्लो होत असतो त्याला म्हटलं जातं रेफ्रिजरंट. रेफ्रिजरंट जो आहे तो दोन टाईपचा असतो. एक तर असतो नॅचरल रेफ्रिजरंट, नाहीतर आर्टिफिशियल रेफ्रिजरंट. जो आर्टिफिशियल रेफ्रिजरंट जो मोस्ट ऑफ द टाइम वापरला जातो त्याला म्हटलं जातं की CFC. CFC म्हणजे काय, तर क्लोरो फ्लोरो कार्बन, म्हणजे या 3 एलिमेंट पासून बनलेला एक कंपाऊंड असतो त्याला म्हटलं जातं CFC. आता हा पहिला रेफ्रिजरंट झाला, किंवा नॅचरल रेफ्रिजरंट मी म्हणतो की अमोनिया पण यूज केला जातो बऱ्याच वेळा, ठीक आहे. कारण CFCचे ड्रॉबॅक्स खूप आहेत. ओझोन लेअर काय होतं की त्यामुळे डिप्लिशन होत असतं, म्हणून इतर रेफ्रिजरंट्स जे आहेत ते यूज करण्यावर काय ठेवला जातो की भर दिला जातो. तर बघा, आता आपण पहिल्या कंपोनंट पासून सुरुवात करूया. पहिला कंपोनंट आपण घेऊया की इव्हॅपोरेटर. इव्हॅपोरेटर मध्ये काय होतं बघा, इव्हॅपोरेटर मध्ये अशा हॅलो ट्यूब्स असतात. आता या ट्यूब्स मधून काय होत असतं की रेफ्रिजरंट फ्लो होत असतं. आता बघा काय होणार आहे की जो आपला फ्रीज आहे, फ्रीज मध्ये आपण काय ठेवणार आहे की वेगवेगळी फळे पालेभाज्या ठेवणार आहे. आता या फळे आणि पालेभाज्यांमध्ये काय होणार आहे की केमिकल रिॲक्शन होणार आहे. आता ही केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे त्याच्यातून काय बाहेर पडणार आहे की हीट बाहेर पडणार आहे. आता ही बाहेर पडलेली जी हीट आहे ती काय करतं, जेव्हा हे रेफ्रिजरंट या इव्हॅपोरेटरच्या लाइनिंग मधून जेव्हा फ्लो होत असतं त्यावेळी ते लिक्विड फेज मध्ये असतं. आता जसं जसं याला हीट मिळायला लागते तसं तसं हे गॅसियस फेज मध्ये काय होऊ लागतं की कन्वर्ट होऊ लागतं. आता आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की इथं त्या पालेभाज्यांमधून किंवा फळांमधून जी बाहेर पडणारी हीट आहे तिच्यामुळे डायरेक्ट ते रेफ्रिजरंट लिक्विड फेज मधून कसं काय गॅसियस फेज मध्ये कन्वर्ट होतं. तर लक्षात ठेवा की इथं एक कन्सेप्ट असते जिला आपण काय म्हणतो की बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर. तर बघा, जे रेफ्रिजरंट या ट्यूब्स मधून फिरत असतं त्याचा जो बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर जे आहे ते खूप कमी असतं. अराउंड तुम्ही म्हणा की 10°C टू द 12°C एवढं त्याचं बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर काय असतं, कमी असतं. आता सोप्या भाषेमध्ये बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर काय असतं हे आपल्याला माहित पाहिजे. तर बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर समजण्यासाठी तुम्ही वॉटरचं एक्झाम्पल घेऊ शकता. बघा, वॉटर जे आहे ते असतं लिक्विड फेजमध्ये. तुम्ही वॉटर जेव्हा हीट करायला स्टार्ट करता त्यावेळी ते डायरेक्टली व्हेपर फेजमध्ये कन्वर्ट होत नाही. तर पर्टिक्युलर टेम्परेचर पर्यंत आपल्याला काय करावं लागतं की त्याला हीट द्यावी लागते.
म्हणजे बघा की 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते काय करून घेतं की हीट ऍब्सॉर्ब करून घेतं आणि नंतर 100 डिग्री सेल्सिअस नंतर ते कशात कन्वर्ट व्हायला लागतं, गॅसियस फेज मध्ये कन्वर्ट व्हायला लागतं. तसंच हा जो रेफ्रिजरंट आहे आपला CFC आहे, त्याचं जे बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर जे आहे ते आहे 10 to 12 डिग्री सेल्सिअस. तर ओव्हरऑल या इव्हॅपोरेटर मध्ये जे काम झालेलं आहे ते कशाचं झालेलं आहे, तर जी फ्रीजच्या आत जी हीट आहे ती ऍब्सॉर्ब करून घ्यायचं काम जे झालेलं आहे ते इव्हॅपोरेटर मध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे आपला रेफ्रिजरेंट जो लिक्विड फेज मधून गॅसियस फेज मध्ये आलेला आहे. आता हा गॅसियस फेज मध्ये आलेला रेफ्रिजरंट आपण पाठवतो कॉम्प्रेसर मध्ये. तर कॉम्प्रेसरचं कामच तुम्हाला माहित आहे. तर हा कॉम्प्रेसर काय करतो, तर कोणत्याही जो गॅस आलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रेशर वाढवण्याचं काम कोण करत असतो, तर हा कॉम्प्रेसर करत असतो. हा जो गॅसियस फेज मध्ये जो आलेला रेफ्रिजरंट आहे त्याचं प्रेशर हा कॉम्प्रेसर वाढवतो. त्यामुळे या रेफ्रिजरंट वरती काय फरक पडत असतो, तर या रेफ्रिजरंटचा जो बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर जे आहे त्याचं ते काय होत असतं, कमी होत असतं. आता हे बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर कमी होत असतं म्हणजे ते अराउंड 6 to 7 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय होत असतं की ड्रॉप होत असतं. आता हे समजून घेण्यासाठी आपण घेऊया वॉटरचं एक्झाम्पल. वॉटर बघा, तुम्ही जनरली बघितलं असेल की लेवलला आहात, म्हणजे तुम्ही एक सपाट प्रदेशात आहात, म्हणजे मराठवाड्याच्या रिजन मध्ये तुम्ही राहत आहात. तर तिथं बघितलं तर तुम्हाला अन्न शिजवण्यासाठी काय होतं की कमी वेळ लागत असतो. जसं जसं तुम्ही उंचावर जाता, म्हणजे तुम्ही सह्याद्रीवरती गेलेला आहात, तर तिथं काय होणार आहे की तुमचं जे वॉटर आहे त्याचा जो बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर जे आहे त्याचं काय झालेलं असणार आहे, वाढलेलं असणार आहे. म्हणजे समजा की सपाटी प्रदेशाला त्याचं बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. तुम्ही जर सह्याद्रीच्या वरती गेला तर त्याचं बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर 110 डिग्री सेल्सिअस वरती जाणार आहे. का, तर याचं रिझन आहे, तुम्ही बघा तुमच्यावर जे प्रेशर ऍक्ट होत असतं ते का होत असतं की तुमच्या अराउंड जी एअर आहे त्या एअर मुळे तुमच्या डोक्याच्या वरती काय होत असतो की एक एअर कॉलम तयार होत असतो आणि त्या एअरला स्पेसिफिक वेट असल्यामुळे तुमच्यावरती एक पर्टिक्युलर ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय होत असतं की पडत असतं. जर का सी लेवलला बघितलं तर ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपण काहीतरी स्टँडर्ड व्हॅल्यू कन्सिडर करतो, ती किती असते 1.013 बार. आता बघा जसं जसं तुम्ही वरती जाणार आहात तसं तसं काय होणार आहे, तुमच्या वरती जो असणारा एअर कॉलम आहे त्याची जी हाईट आहे ती काय होत जाणार आहे, कमी 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 होत जाणार आहे. आणि ही हाईट कमी झाल्यामुळे तुमच्या डोक्याच्या वरती असणारा जो एअर कॉलम आहे त्याचं जे वेट आहे ते कमी झाल्यामुळे तुमच्यावर ऍक्ट होणारे जे प्रेशर आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. हेच होत असतं डोंगराळ भागामध्ये. तिथे काय असतं की प्रेशर कमी असतं, त्यामुळे तिथं बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर काय असतं, जास्त असतं. त्यामुळे आपल्याला अन्न शिजवण्यासाठी काय होतं की वेळ जास्त लागतो. आणि याच्या नेमकं उलट आपल्या फ्रीजमध्ये घडत असतं. तर कॉम्प्रेसर काय करतोय की प्रेशर वाढवतोय आणि हा प्रेशर वाढवल्यामुळे त्या रेफ्रिजरंटचं जे बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर आहे ते काय होत असतं, कमी होत असतं. ते अराउंड 6 डिग्री सेल्सिअस टू 7 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली येतं. आता हे कमी बॉइलिंग पॉइंट झालेलं रेफ्रिजरंट आपण पाठवतो कंडेन्सरमध्ये. कंडेन्सरमध्ये ते काय काम करतं, तर कंडेन्सरमध्ये ते काम करतं हीट रिजेक्शनचं काम करतं. म्हणजे हीट जी फ्रीजच्या आत जी हीट घेतलेली आहे ती ॲटमॉस्फिअरमध्ये सोडून द्यायचं काम कशात करतं, तर ते कंडेन्सरमध्ये करतं. तर अशा पद्धतींची जी लाईन्स आहेत, तर या लाईन्स मधून जात असताना आपलं रेफ्रिजरंट कुठल्या फेजमध्ये आहे, गॅसियस फेजमध्ये आहे. तर या लाईनिंगच्या वरती काय होत असतं की एक फ्री कन्व्हेन्शन टाईप हीट ट्रान्सफर होत असते. म्हणजे याच्या अराउंड काय होत असते की ऍटमॉस्फिअर मधली एअर काय होत असते की जात असते आणि ती एअर जात असताना या कंडेन्सरच्या ट्यूबवरची जी हीट आहे ती काय करतात की ते घेऊन जातात. इथं फोर्स टाईपचं कन्व्हेक्शन पण वापरलं जातं, ते फॉरेन कंट्रीजमध्ये वापरलं जातं.
ओके. तर हे काम कशाचं आहे? कंडेन्सरचं आहे. तो काय करतो की घेतलेले हीट आपल्या atmosphere मध्ये सोडण्याचं काम काय करतो? कंडेन्सर करतो. आता हा रेफ्रिजरंट जातो आपल्या खालच्या या एक्सपान्शन व्हॅल्व मध्ये. एक्सपान्शन व्हॅल्व काय काम करतो? तर जे कॉम्प्रेसरनं प्रेशर वाढवलेलं आहे ते प्रेशर कमी करण्याचं काम कोण करतो? एक्सपान्शन व्हॅल्व करतो. आणि अल्टिमेटली प्रेशर कमी झाल्यामुळे परत आपल्या रेफ्रिजरंटचा जो बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर आहे परत ते वाढतं आणि ते किती होतं? 10 to 12 डिग्री सेल्सिअस. आणि असं झाल्यामुळं ते रेफ्रिजरंट या एक्सपान्शन व्हॅल्व मधून बाहेर पडताना कन्वर्ट होतं लिक्विड फेजमध्ये. आणि परत हे लिक्विड फेजमध्ये कन्वर्ट झालेलं रेफ्रिजरंट आपण पाठवतो इव्हॅपोरेटर व्हॅल्वमध्ये. आणि परत हे सायकल कंटिन्युअसली काय होत राहतं की रिपीट होत राहतं. इव्हॅपोरेटरमध्ये हीट घेतं, कॉम्प्रेसरमध्ये प्रेशर वाढवलं जातं, नंतर कंडेन्सरमध्ये हीट रिजेक्ट केली जाते आणि एक्सपान्शन व्हॅल्वमध्ये काय केलं जातं? प्रेशर रिड्यूस केलं जातं. आणि अशा पद्धतीनं आपण काय करतो की कमी टेम्परेचर करून हाय टेम्परेचरकडे काय करतो? हीट ट्रान्सफर करतो. काय? तर बाहेर एक एक्स्ट्रा वर्क डन करून आपण अशा पद्धतीने हे साध्य करतो.